सोने ते सोने, कारण जुन्या काळात वस्तू कमी होत्या पण मनात समाधान मात्र खूप होते. पूर्वीच्या स्त्रिया दिवसभर कष्ट करायच्या, घर सांभाळायच्या, सगळ्यांची काळजी घ्यायच्या, पण तरी त्यांच्या चेहऱ्यावर हसू कायमचं असायचं. म्हणून आयुष्यात कितीही पुढे गेलो तरी आपली संस्कृती, जुने विचार आणि घरची जबाबदारी कधी विसरायची नसते. गावाकडचे हरभरे थोडेसेच आणायचे होते घुगऱ्यासाठी आणि भाजीसाठी खूप, पण त्यांनी देताना ते खूप सगळं अर्ध पोतं डाळ म्हणजे हरभरे दिले. आणि ते एवढे घरात ठेवून ना नंतर काय होतं, कीड वगैरे लागते ना, त्याच्यामुळे म्हणलं ही असेच ठेवण्यापेक्षा ही जी डाळ करूया म्हणलं. त्याच्यामुळे मी पाणी वगैरे गरम करायला वरती टेरेसवर ठेवले, एक पातेलं भरून एक डब्बा भरून असं टेरेसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं सकाळीच. पण संध्याकाळपर्यंत मस्त छान असं कोमट पाणी झालं होतं. आणि नंतर हरभरे वगैरे चाळून घेतले, त्याच्यातलं काय काड्या वगैरे सगळं काढून घेतलं आणि नंतर पाण्यामध्ये टाकले हरभरे आणि रात्रभर असं पाण्यामध्ये भिजवून द्यायचे आणि सकाळीपर्यंत खूप टम्म फुगून येतात असे हरभरे. सगळं चाळून वगैरे घेतलं. प्रज्वल होता माझं नाव करता गेलेलं होतं दुकानात. मग प्रज्वल मला थांब मी घेतो तुझा व्हिडिओ वगैरे. तर मग तो आलता वरती, ते सांगाल तसं मला करावं लागायचं, दाखव हे दाखव ते दाखव, तो सांगत होता तसं मी. आणि पटापट मला उरकायचं पण होतं, नंतर बाजारात पण जायचं होतं भाजी आणायला. त्याच्यामुळे मी फास्ट पटापट सगळं चाळून वगैरे घेतलं आणि पाण्यात भिजायला टाकले. आणि तो म्हणलं चला आता उभा राहा, तुझे फोटो खाली घे. त्याने असे माझे 2-3 फोटो काढले आणि मला टाईम नव्हता. मी म्हणायचे नको बाबा चला आता पटापट उरकू. आणि हे सकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती छान असे मस्त हरभरे भिजलेत. आणि मग नंतर सगळे हरभरे काढून वगैरे घेतले. आणि उन्हाला इतकं ऊन होतं ना, ह्या वर्षी खूपच ऊन आहे नाही का. संध्याकाळपर्यंत एवढे हरभरे वाळून खडक झाले. असे मस्त सगळे हरभरे काढून घेतले, मस्त दोन पाण्याने धुतले. नंतर परत पाणी चालू केलं फिल्टरचं बॅकवॉशसाठी आणि त्यात छानपैकी धुवून घेतले सगळे हरभरे परत एकदा. आणि मस्त चटईवर असे वाळायला टाकले. एवढं ऊन होतं ना, तर त्या उन्हामध्ये 2 दिवसात छान वाळले. म्हणजे एका दिवसातच वाळले होते, पण मला एक दिवस असू द्या अजून एक्स्ट्रा एक दिवस ठेवले. मस्त खडक असे हरभरे वाळून घेतले. आणि नंतर मग डाळ करायची होती तर मग 2 दिवस वरतीच ठेवले. आणि तिसऱ्या दिवशी परत खाली घेऊन आले डाळ करण्यासाठी. किती छान फुगले होते बघा. पातेल्यातलं आधी डब्यातलं काढलं, नंतर पातेल्यामध्ये कसं फेस येतोय ना वरती, किती फेस वगैरे आलाय सगळं भिजून. आणि ह्याच्यातले काही मी भाजी करण्यासाठी पण खाली घेऊन आले होते. मस्त दुसऱ्या दिवशी त्याला छान मोड आले होते. घुगऱ्या पण केल्या, भाजी पण केलीच. मग हे केलं काय, छोले भटुरे असं बनवलं दुसऱ्या दिवशी. मस्त छोल्याची भाजी केली, पुऱ्या केल्या, जसं हॉटेलमध्ये भेटतं का तसं मुलांना खाण्यासाठी केलं. आणि छान मस्त एवढे हरभरे किती सगळे अर्ध पोतं होतं. म्हणजे 15 किलो असतील बघा. 15 किलो हरभरे त्यातून घुगऱ्यासाठी पण काय ठेवले. आणि कधीतरी आपल्याला भाजी वगैरे करायची असेल, मीठ लावून भाजून खायची असेल तरी खूप छान लागतात हे असे गावाकडं. मस्त ह्या वर्षी खूप सगळे हरभरे झालेत. गेल्या वर्षी मिरच्या होत्या, ह्या वर्षी हरभरे. मस्त वाळून घेतलं सगळं छानपैकी. कितीच्या गावाकडचे असं केलं ना, गावाकडचे आठवण. गावाकडं पहिलं असं कुठल्या सुविधा नव्हत्या, गिरणी नव्हत्या, काय नव्हत्या. आता गिरणी वगैरे आल्यात. गिरणीहून हरभऱ्याची डाळ करून आणतात, तुरीची डाळ गिरणीनंच, मुगाची डाळ गिरणीनंच करतात. आता घरी कोण करत नाही बसत. तर मला खूप हौस होती की खूप दिवसाचं चाललं होतं जात्यावर डाळ करायची नाही का. आणि एवढं गिरणी द्यायचं म्हणलं तर नको वाटलं मला. एवढं थोड्यासाठी कशाला, आपल्या घरच्या घरी आहे, जात आहे, सगळं आहे, मग घरीच करू. मग डाळ अशी झाकून वगैरे ठेवलं नाही का. पक्षी येतात ना तर काहीच ठेवत नाहीत, सगळं खाऊन जातात. त्याच्यामुळे असे साडी वगैरे टाकून झाकून ठेवलं बघा. किती छान असे खडंग वाळलेत हरभरे. 2 दिवस वरीच ठेवले होते उन्हाला. छान मस्त पहिल्यासारखेच झालेत. आणि इतकी छान डाळ झाली ना त्याची, तुम्हाला नंतर दाखवते. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. मी हरभऱ्याची डाळ कशी केली, काय केली, शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा तुम्ही पण अशी हरभऱ्याची डाळ करतात का. बघा शेवटपर्यंत. मस्त छान असे वाळून घेतले. आणि नंतर आणले तिसऱ्या दिवसाचं हे आहे. 2-3 दिवस लागले बघा. हे 3 नाही 4 दिवस लागले डाळ करण्यासाठी. एवढं प्रोसेस पहिल्यापासून ती शेवटपर्यंत. इथं आता शेवट डाळीचं झाली चालू आमची जात्यावरची डाळ. मला जात्यावरची डाळ खूप दिवसापासून करायची होती, तर ह्या वर्षी म्हणलं चला आता जात्याचा काहीतरी उपयोग तर झाला पाहिजे का नाही. म्हणून मग पहिले आम्ही बेसन पीठ पण दळायचो जात्यावर. पहिले लोक तर काय करायचे माहिती का, ज्वारी, बाजरी आणि गव्हाचं सगळं जात्यावरच दळायचे. आणि तेच खाणं खूप चांगलं होतं पहिलं. आताचं ना गिरणीतलं पीठ गरम असतं आणि जात्यावरचं पीठ थंड असतं.
गिरणीतलं पीठ दळून आणलं ना कधी पण किती गरम असतं, वाफा निघते अशी, एवढी गरम लागते हाताला. आणि जात्यावर दळलं ना ते थंडगार असतं जात्यावरचं पीठ, त्याच्यामुळं जात्यावरचं कधी पण दळलेलं खाल्लेलं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. पण आता सगळं बंदच झालं, आता सगळं लाईटीवरचंच चाललं आहे. गिरण्या वगैरे, मिक्सर, फ्रीज सगळं लाईटीवरचंच चाललं आहे. त्याच्यामुळं खूप लोक कमजोर झालेत आणि आजारी पण पडायला लागले. ते पहिलं खाणं चांगलं होतं, जात्यावर दळणं, पण फ्रीज नव्हतं, काही नव्हतं, सगळं भाजीपाला सगळं शेतातलं ताजं सगळं होतं. ही बघा आमची हरभऱ्याची डाळ किती छान व्हायला लागली, पटापट व्हायला लागली आणि टाईम पण लागा नाही. काही हाताने जातं फिरतंय. प्रज्वल पण मला दळू लागत होता थोडंसं, तो पण क्लासून आला, ते मला पण करायचं. किती फास्ट अशी डाळ हरभऱ्याची होती. आणि हीच गिरणी दिला असत, ह्याचेच 50 रुपये घेतले असते गिरणीवाल्यांनी. म्हणलं घरच्या घरी करू, म्हणलं नाही का किती पटापट. मला वाटत होतं होत नाही असं, एवढी म्हणजे फास्ट होणार नाही असं वाटत होतं मला, पण पटापट अशी 1-1.5 तासामध्ये आमची हरभऱ्याची डाळ करून झाली. आणि किती जातं छोटंच आहे, मोठं पण नाही. आणि थोडंसं मोठं असतं ना तर अर्ध्या तासात झाली असती सगळी हरभऱ्याची डाळ वगैरे करून, पण छोटं जातं असल्यामुळे 1-1.5 तास लागला. आणि पटापट, आणि जड पण नव्हतं, लगेच उचलायचं, एका हाताने उचलत होतं. आणि डाळ एवढी छान झाली ना, त्याच्यात डोळ पण नाही आलं, म्हणजे काय म्हणतात ना, छोटे छोटे हरभरे पण खाली येत असतात ना, ते पण नाही आलं. आणि मस्त छान असं 2 जागेवर असे 2 फूट झाल्यासारखे असे मस्त डाळ झाली आहे. गिरणीतून नाही का विकतची डाळ असते का, तशीच झाली मस्तपैकी डाळ. आणि छान असं जातं मस्त नाजूक. आणि बघा कशी डाळ पडते खाली पटापट, आणि एवढी जड नाही आहे जातं, त्याच्यामुळं काय वाटलं नाही हरभऱ्याची डाळ करायला. झालं प्रज्वलचं, झालं जात्यावरचं दळून, तो गेला खेळायला. आता म्हणलं मी पटापट सगळं उरकून घेते. बघा किती किती मोठी डाळ झाली खाली. आणि अजून भरपूर हरभरे आहेत. 5 किलोची डाळ होईल असं, 5-6 नाही 15 किलो हरभरे म्हणले भरपूर डाळ होईल. बुसकट काही जातं ना पुढचं, त्याच्यामुळं ते पण फेकून द्यायची गरज नाही, गाईला होते ते खायला समोरचं नाही का पडलेलं. नंतर त्याला सुपाणी वगैरे काढावं लागतं छानपैकी. एकीकडं हरभऱ्याची डाळ, एकीकडे ते बाहेरचं नाही का बारीक बागीर भुगा पण असतो, आणि समोर ते बुसकट पण असतं नाही का ते हरभऱ्याच्या वरचं. नंतर मग हवेमध्ये उपनेले किंवा सुपाणी जरी पाकडलं तरी बाहेर येतं ते. अशी हरभऱ्याची डाळीचं काम चाललंय आमचं. गावाकडं तर खूप सगळे तुरीची डाळाचे 2-2, 3-3 पोत्याचे आम्ही पहिले आणि त्या डाळी करायच्या. आता कसं सगळं मशनीवरूनच आणतात, त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नाही डाळ वगैरे करायची. तर बघा किती पटापट फास्ट जातं पळते, म्हणजे थोडं पण जड नाही, असं वाटतच नाही की आपण जातं ओढतो म्हणून. डाळ वगैरे दळायची असली ना बेसन पिठाची खूप जड जाते, आणि हे अशा बेसन पीठ वगैरे बनवायचं असं जड जातं. आणि डाळी वगैरे करायचं तर हलकं जातं, कारण वरच्या वर भरडून येतं ना ते बाहेर, त्याच्यामुळे.
झाली आमची डाळ करून 3-4 दिवसापासून चाललाय पसारा. हरभरे भिजायला टाकायचे, वाळवायचे, परत त्याला हात द्यायला जायचं, परत वाळलेत का बघायचे. कसं 4 दिवस झालं हे जी लगातार चालू आहे, काम चालू आहे हरभऱ्याच्या डाळीचं. आता फायनली झाली, ती पण पूर्ण झाली नाही अजून, तिचं पण भरपूर कामं राहिलेत. तिला साफ करायची, तिला पाकडायचं, उपणायचं, अजून खूप काय आहे. एवढे पातेले भरचे नाही का डाळीसाठी किंवा ती कुटाणीत. ते हे कुटाणीसाठी लोक नको म्हणतात. आता डायरेक्ट गिरणीमध्ये दिलं ना ते घरपोच एकदम नाही का बाजारातून विकत आणतात का तशी डाळ येते. त्याच्यामुळे असे कुटाणे करायला आता नको वाटतं. शॉर्टकटचं जीवन झालं, पटापट कामं उरकावे असे वाटतात. हे 4-4, 5-5 दिवस अशा हरभऱ्याच्या डाळीला लागतात. कुठल्या डाळी करायच्या म्हणले ते प्रोसेस करायला 5-6 दिवस तर जातातच. त्याच्यामुळं आता पोते भरायचे, शेतातून आणले की डायरेक्ट गिरणीत नेऊन टाकायचे आणि झाली डाळ तयार. त्याच्यामुळं आता हे असे फास्ट दुनिया चालली, सगळीकडे फास्ट कामं चालले. त्याच्यामुळं असं नको वाटतं. चुलीवरच्या भाकरी नको, चुलीवरचं काहीच नको, गॅस आलाय, सगळं आलंय. त्याच्यामुळं हे सगळे आयते झालेत माणसं. खूपच नको वाटते, कष्ट करायला नको. कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग, आमची डाळ, हरभऱ्याची डाळ कशी वाटली ती कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.